राज्याच्या मंत्रिमंडळात कार खाते बदल झालेले आहे। एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांचे कृषी मंत्रीपद हे दत्तात्रय भरणे आणि जे क्रीडा मंत्रीपद दत्तात्रय भरणे होते यांच्या माणिक कोकाटे यांना देण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने आपण इंदापूर तालुक्यातील जे दत्तात्रय भरणे यांचं निवासस्थान अंथुर्णे येथे आहोत। आपण पाहू शकता की मंत्री दत्तात्रय भरणे कृषी मंत्रीपद काल मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं निवासस्थान आहे हे देखील जे शेतीतच आहे। एकंदरीत सकाळी दत्तात्रय भरणे यांनी फेरफटका मारला, ते देखील रोजचा दिनक्रम त्यांचा शेतीतूनच चालू होतो। खऱ्या अर्थाने शेतीशी जोडलेला एक नेता सध्या राज्याचा कृषी मंत्री झालेला आहे आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जी कार्यकर्त्यांची गर्दी त्यांना भेटण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव देण्यासाठी आलेली आहे। एकंदरीत आज सकाळपासून त्यांचं अंथुर्ण्यातील निवासस्थान आहे, येथे फटाके वाजवून स्वागत देखील करण्यात येत आहे। आपल्यासोबत दत्तात्रय मामा भरणे आहेत। मामा, काय सांगाल? खऱ्या अर्थाने एक शेतीशी रिलेटेड असणाऱ्या आणि लहानपणापासून शेतीशी जोड असलेल्या माणसालाच आज कृषी मंत्रीपद मिळालेलं आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया हीच आहे की आज सकाळी मला ही बातमी समजली। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि पक्षाने आणि शासनाने माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी ही टाकलेली आहे। आणि मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या व्यथा, शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्याच्या अडचणी हे मी जाणतो। त्यामुळे भविष्यकाळामध्ये निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी जे काय करणं गरजेचं आहे तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे काम करेल। मामा, आपल्या दिवसाची सुरुवात नेहमी शेतीपासून होते। आपण गावी असला तरी सुरुवातीला शेतीत सकाळचा फटका मारता। शेतकऱ्यांचा आपल्याला प्रश्न माहिती, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कसं प्रयत्न होते? नाही, या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल की कृषी विभागाचा मी अजून चार्ज घेतलेला नाही। चार्ज घेतल्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन या विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील, हा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न भविष्यामध्ये राहणार आहे। मामा, एकंदरीत राज्यात सद्यस्थितीत कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, देशात एक नंबर राज्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतात, हे कमी करण्यासाठी यापुढील काळात कशा पद्धतीचा आपला रोडमॅप असणार आहे, कसं प्रयत्न राहणार आहे? रोडमॅप म्हणजे निश्चित प्रकारे मी तुम्हाला मग सांगितलं ना, आता मी अगोदर मला चार्ज घेऊ द्या आणि चार्ज घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टी बोलणं मला उचित होईल। आता मी चार्ज घेतल्यानंतर याबाबतीत संपूर्ण माहिती घेऊन माझ्या शेतकरी बांधवांसाठी जे काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न भविष्यकाळात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील। मामा, एकंदरीत काल खात्याचं बदल झालेला आहे, परंतु माणिकराव कोकाटेंना विविध संघटना असतील किंवा विरोधक असतील हे कोणतंही पद देऊ नये अशी मागणी करत होते, कसं बघताय? शेवटी विरोधकांनी विरोधकाचं काम हे केलं पाहिजे आणि माणिकराव कोकाटे पण हे आमच्या पक्षाचे, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आणि या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे। काल धनंजय मुंडे देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, 2 वेळेस ती भेट झाली, ही माहिती माध्यमांसमोर देखील आली, त्यांची देखील कृषी मंत्री पदाची मागणी होती। या बाबतीमध्ये मला काहीच माहीत नाही, मला आज सकाळी समजलं, त्यामुळे मी कृषी मंत्र्याच्या रेसमध्ये आहे का, मी काही केलं ही मला माहिती पण नव्हतं। आणि शेवटी आमचे नेते अजितदादा पवार साहेब, तुम्हा सर्वांना माहिती आहे की दादा खूप पारखी माणूस, पारखी आम्ही आपल्या गावठाण भाषेमध्ये दादा खूप पारखी आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे कोणाला कुठं काय दिलं पाहिजे, कोणाला कुठं बसवलं पाहिजे हे दादांना माहिती असल्यामुळं कदाचित दादा त्यामुळे भविष्यात सर्वांचाच विचार करतील। राज्याचा सुरुवातीचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता, तेव्हा मध्ये आपल्याला युवक कल्याण किंवा क्रीडा मंत्रीपद मिळालं होतं, परंतु त्यावेळेस आपण इंदापूरमध्ये नव्हता, कुठेतरी परदेशावर होता। विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली होती की मामा त्या पदाला इच्छुक नव्हते किंवा रुसले होते। आज कृषी मंत्रीपद आपल्या मनात होते? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी 2014 पासून कुठेही परदेशात गेलो नव्हतो आणि माझ्या मित्रांनी त्यावेळेस परदेश अगोदरच ती माझी टूर परदेशातल्या अगोदरच ती बुकिंग होती। त्यामुळं मंत्री म्हणजे कुठलं खातं मिळालं असतं नसतं मिळालं तरी माझी परदेशवारी होतीच। त्यामुळे आता विरोधक काय टीका करतात ह्याच्यावर आम्ही काय महत्त्व देत नाही आणि विरोधकांनी टीका केलीच पाहिजे। विरोधकांनी आपल्यावरती फुलं उधळतील ही अपेक्षा का ठेवली पाहिजे? मामा, एकच शेवटचा प्रश्न, नेहमीच आपण बारामतीकरांनी मला भरभरून दिलं असं सांगत असता, काय नक्की काय आपलं वाक्य असतं? नाही, बारामतीकरांनी भरभरून दिलं म्हणजे माझ्या राजकीय जीवनामध्ये, कॉलेज जीवनामध्ये असताना कारखान्याचं संचालक, कारखान्याचं चेअरमन, बँकेचं संचालक, एका मोठ्या बँकेचं PDC जिल्हा बँकेचं चेअरमन,
जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, आमदार, कॅबिनेट मंत्री. मला खरंच एक शेतकरी कुटुंबातला माझा मुलगा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा एवढी मोठी पदं बारामतीकरांनी दिली, अजितदादा पवार साहेबांनी दिली. त्यामुळे निश्चित प्रकारे ज्यांनी आपल्यासाठी केलं त्याचं नाव हे घेतलंच पाहिजे. आणि माझ्यावरती निश्चित प्रकारे पवार कुटुंबाचं माझ्यावरती प्रेम आहे त्यांनी दिलेलं आहे. आणि विशेषतः दादांनी खूप माझ्यासाठी काय गोष्टी दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळात बारामतीसारखं इंदापूर करण्याचा ध्यास आहे. बारामतीकरांचं इंदापूर करण्यापेक्षा इंदापूर बारामतीसारखं कसं होईल यासाठी प्रयत्न करेल. नक्कीच होते नवीन पदभार स्वीकारलेले मंत्री दत्तात्रय भरणे नक्कीच येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करून नक्कीच शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्याचा माझा प्रयत्न राहिला. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं त्यांनी मनापासून कौतुक देखील मानलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागेशसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.